या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। आमचा स्वाभिमान सौ सुनेत्रा वहिनी या राज्यसभेवर बिनविरोध खासदार जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांची माहिती। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं राज्यसभेवर एकमताने सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना उमेदवारी दिली। काल त्यांनी उमेदवारी दाखल केली। सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या निवडीचा सोलापूर राष्ट्रवादीकडून जल्लोष करण्यात आला। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं राज्यसभेवर एकमताने सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना उमेदवारी दिली। काल त्यांनी उमेदवारी दाखल केली। सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नसल्यानं त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रेरणास्थान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत एकच धून बारामतीची सून सुनेत्रा वहिनी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, विकासाचा वादा अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणाने परिसर दणाणून सोडला। सर्व पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करीत एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष राष्ट्रवादी भवन येथे साजरा करण्यात आला। आमचे श्रद्धास्थान आशास्थान राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची राज्यसभेवर खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज राष्ट्रवादी भवन कार्यालय बाहेर आम्ही जल्लोषपूर्ण वातावरणात हा आनंद उत्सव साजरा करीत आहोत। येणाऱ्या काळात सुनेत्रा वहिनी या बारामती नव्हे संपूर्ण राज्याच्या विकासासाठी लाभदायक ठरतील असा मला ठाम विश्वास आहे व सुनेत्रा वहिनी अजितदादांच्या सुविद्य पत्नी असल्यानं विकासाचा वादा अजितदादा या प्रयोगाप्रमाणे वहिनी राज्याचा विकास साधतील अशी आम्हाला खात्री आहे असं वक्तव्य संतोष पवार यांनी केलंय। आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचा स्वाभिमान श्रद्धास्थान अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा वहिनी यांची काल राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल संबंध महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे। निश्चितच हा आमचा आनंदाचा सण आहे आणि तो सण आम्ही आमच्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साजरा करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये बारामती नव्हे तर संबंध राज्याच्या प्रश्नासाठी सुनेत्रा वहिनी चांगल्या पद्धतीने काम करतील अशा आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या निश्चितच दादांच्या सुविद्य पत्नी असल्यामुळं दादा जसे ओळखले जातात काम विकासाचा वादा अजितदादा त्याच पद्धतीनं वहिनी त्याचं अनुकरण करून काम करतील आणि संबंध महाराष्ट्रासाठी त्यांचं हे पद लाभदायक ठरेल असं आम्हाला खात्री वाटते। महाविकास आघाडीचा महायुतीचा हा विजय आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आनंद देऊन गेलेला आहे, त्यामुळे आम्ही ते आनंद साजरा करत आहोत। आदरणीय आमचे श्रद्धास्थान अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनेत्रा वहिनी पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादीकडून आम्ही जल्लोषपूर्ण वातावरणात आनंद व्यक्त करीत आहोत असं मत जुबेर बागवान यांनी व्यक्त केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष नूतन खासदार सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब यांच्यामुळे आदरणीय सुनेत्रा वहिनींची राज्यसभेवर खासदारपदी निवड झाल्याबद्दल आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी दिवाळी उत्सव आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सोलापुरात जल्लोष साजरा केलाय। अजितदादा पवार हे विकास पर्व नेतृत्व आहे। त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आदरणीय सुनेत्रा वहिनी देखील राज्याचा विकास साधतील अशी आम्हाला सर्वांना खात्री असं वक्तव्य किसन जाधव यांनी केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं सुनेत्रा वहिनींना ही उमेदवारी घोषित केली आणि ती घोषित करून बिनविरोध त्याची निवड महायुतीच्या माध्यमातून झालेली आहे। त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेनासा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे आमच्या सुनेत्रा वहिनी यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत आणि हा आज हा आनंदाचा सण आहे। आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर दीपावलीचाच उत्सव आहे। निश्चितपणानं सगळे जे प्रश्न आहेत ते अजितदादाच्या माध्यमातून, सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत। आदरणीय सुनेत्रा वहिनींची राज्यसभेवर खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा। आदरणीय वहिनींना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभाग करून घ्यावं व बारामतीसह संपूर्ण राज्याचा विकास साधण्यासाठी आदरणीय वहिनींना संधी द्यावी असं मत संगीता जोगधनकर यांनी व्यक्त केलं। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, श्रीनिवास कोंडी, बिजू प्रधाने, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रकाश जाधव, आमिर शेख, खलील शेख, चेतन गायकवाड, मारुती तोडकरी,
सुरेश तोडकरी, मदन क्षीरसागर, किशोर पाटील, तुषार जक्का, बसवराज कोळी, इरफान शेख, सुजित अवघडे, महेश कुलकर्णी, ओंकार बिराजदार, दशरथ शेंडगे, अमोल कोठीवाले, प्रकाश झाडबुके, अल्मेराज आबादीराजे, रुपेश भोसले, प्रकाश मोटे, दत्ता वाघमोडे, रोहन भडंगे, शामराव गांगर्डे, आशुतोष नाटकर, संजय सांगळे, संजय मोरे, दत्ता बडगंची, बसवराज कोळी, भास्कर आडके, राजू बेळ्ळेनवरू, राजू फटफटवाले, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, किरण शिंदे, प्रसाद खोबरे, दीपक जगता, ऋषी येवले, निशांत कांबळे, मदन क्षीरसागर, रवी काळे, महिला पदाधिकारी, महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, समन्वयक शशिकला कसपटे, युवती अध्यक्षा किरण माशळकर, ज्योती शटगार, प्रिया पवार, कांचन पवार, शोभा गायकवाड, सुरेखा घाटगे, रुक्मिणी जाधव, संगीता गायकवाड, भाग्यश्री राठोड आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था. राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ. 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी. क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशनमध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश. CACS, ICWA, CMA, BCA, न्यूज चॅनलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी. कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था. मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा. आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते. आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते. पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो. आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान, 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 618636.